ठरलं तर मग या मालिकेच्या 6 मेच्या भागामध्ये इकडे सायली आणि अर्जुन कारमध्ये बसलेत आणि सायली सांगत आहे, अजून कृष्णाचा फोन का नाही आला? काय नक्की ती करणार आहे? आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, काय माहिती? आणि तितक्यात कृष्णाचा कॉल आलेला आहे आणि कृष्णा सांगते, बघ ग सायली, असं म्हणत ती आता सांगायला लागते, कसं आहे बैल, कसं आहे? इकडे आता प्रियाला जुंपलेला आहे नांगराला आणि प्रिया आता नांगर ओढत आहे. आणि त्यानंतर सायली आणि अर्जुन हे बघून हसत आहेत आणि सायली म्हणते, अरे वा कृष्णा, अगं काय भन्नाट युक्ती लढवलेस तू. बरं, तोपर्यंत इकडे आता प्रिया आलेली आहे रविराजांच्या इथे आणि रविराजांच्या इथे येऊन ती सांगते, बाबा बाबा, हे बघा मी खरंच काही केलेलं नाहीये. हे बघा माझ्या विरुद्ध उगाच कारस्थान रचलं जातंय. आणि त्यावरती मग आता रविराज सांगतात, हा एवढासा जमिनीचा तुकडा तुला नांगरता येत नाहीये. अगं असेच जमिनीचे तुकडे मी तुझ्या नावावरती केले होते. एफ-डी काढल्या होत्या. अनेक तुझ्यासाठी मी आता काहीतरी केलं होतं. पण पण तुला माझी अख्खी प्रॉपर्टी घशात घालायची होती. अगं अशी मुलगी माझी असूच शकत नाहीये. तू जे काही कारस्थानं करतेस ना, त्यानंतर मला 100% खात्री झाली की तू माझी मुलगी असू शकत नाहीयेस. प्रिया त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न करते, पण रविराज तिच्या एक फाटकन थोबाडीत देतात आणि निघून जातात. कृष्णा हे सगळं रेकॉर्डिंग लाईव्ह आता इकडे अर्जुनला दाखवत आहे आणि अर्जुन सांगत आहे, ज्या वेळेला मी कधी सॅड होईन ना आणि त्याच वेळेला मला आता नेहमी नेहमी हे रेकॉर्डिंग आहे ना ते ऐकायला किंवा बघायला खूप छान वाटेल. माझा मूड एकदम चेंज होऊन जाईल. इकडे तोपर्यंत कृष्णा सांगते, का थांबलेस का? यावरती ती सांगते, पाठीचे तुकडे पडलेत माझ्या प्रिया म्हणते. कृष्णा म्हणते, काही झालं तरी थांबायचं अजिबात नाहीये. कृष्णा तिच्याकडून तिच्या जमिनीचा तुकडा आता पूर्णपणे नांगरून घेते आणि त्यानंतर प्रिया घरी आलेली आहे. प्रिया घरी आल्यावरती ती आता सगळं मागचं आठवते. जे जे तिच्यासोबत घडलंय ते सगळं आठवते आणि त्यानंतर कशा पद्धतीने सायली अर्जुनने आपल्याला ट्रॅप केलं हे सुद्धा तिला आता आठवतं. हे सगळं आठवल्यावरती मग आता प्रिया इकडे विचार करते, नाही आता ह्या सायली अर्जुनच्या हातात जर का DNA रिपोर्ट लागले ना, मग तर ते माझा बँडच वाजवतील. आत्तापर्यंत त्यांच्या हातात असलेला सगळ्यात मोठा पुरावा तोच मला नष्ट करायला पाहिजे आणि तो म्हणजे सदा आणि मैना. आणि त्यानंतर प्रिया आता सदा आणि मैना यांना संपवण्यासाठी लगेचच एक कॉल फिरवते. इकडे तोपर्यंत आता अर्जुन आणि सायली हे दोघं जण रूममध्ये आलेत आणि आपण प्रियाच्या विरुद्ध अनेक पुरावे आता गोळा केलेत, पण शेवटचा पुरावा DNA टेस्ट. यावरती सायली म्हणते, का नाही अजून DNA रिपोर्ट आले? त्यावरती अर्जुन म्हणतो, काय अपडेट्स आहेत ना, त्या अपडेट्स मी आत्ता डॉक्टरांना कॉल करून घेतो. आणि तो डॉक्टरांना कॉल करतो आणि डॉक्टरांना विचारायला लागतो, हॅलो डॉक्टर, काय झालं? DNA रिपोर्टची प्रोग्रेस कुठपर्यंत आहे? आणि त्यावरती डॉक्टर म्हणतात, खरं सांगायचं तर म्हणजे आजपर्यंत रात्रीपर्यंत होऊन जाईल. आज रात्रीपर्यंत तुम्हाला मी आता ताबडतोब DNA रिपोर्ट्स पाठवतो. असं म्हटल्यावरती अर्जुन आणि सायली खूप खुश होतात आणि काही झालं तरी DNA रिपोर्ट आता एकदा हातात आले की प्रियाला धडा शिकवणं सोपं जाणार आणि त्यामुळे दोघं जण खूपच खुश असतात. बरं, आता हे सगळं होत असताना मग दोघं जण वाट पाहत असतात ती DNA रिपोर्टची आणि मग एकदाचा प्रियाचा पर्दाफाश होण्याची. इकडे दुसऱ्या दिवशी अर्जुन आता इकडे अश्विन आता क्लिनिकमधून परत आलेला आहे, तेव्हा प्रिया त्याला गाठते. तिला असं वाटतं, चला गोड 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 बोलून आता आपण इकडे काहीतरी म्हणजे हे करू शकतो, अश्विनला पुन्हा एकदा आपल्या जाळ्यामध्ये ओढू शकतो. आणि त्याचसाठी ती अश्विनकडे आलेली आहे. अश्विन, अरे किती कसं सांगू तुला, म्हणजे आता मी ना या सगळ्यामध्ये म्हणजे खरंच चुकले. मी एकदा चुकलेली आहे, पण मला एक संधी दे. मागच्या वेळेला सुद्धा तुम्हाला संधी दिली होतीस. ऐक ना अश्विन. अश्विन म्हणतो, हात लावू नकोस हा मला. खबरदार खबरदार, माझ्या अंगाला हात लावलास तर तुझ्यासारखी नीच मुलगी कधी सुधारणार नाही आणि सुधारू शकतच नाहीये. आणि त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला आता कधीच माफ करणार नाहीये. आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. खरं तर मम्माने तुला स्टोर रूममध्ये ठेवले, हे माझ्यासाठी आता इकडे खूप हे आहे. माझ्यासाठी तू स्टोर रूममध्ये असायलाच नाही पाहिजे. या घरातून तू आत्ताच्या आत्ता बाहेर जायला पाहिजेस. पण मम्माने तुला स्टोर रूममध्ये ठेवले म्हणून मी तुला सहन करतोय. पण खबरदार खबरदार, यानंतर पुन्हा माझ्या वाटेला गेलीस तर याद राख. असं म्हणत तो आता तिच्यावरती चांगलंच चिडलाय आणि त्यावरती प्रिया आता त्याला सांगणार काही. तितक्यात तिकडे आलेली आहे ती म्हणजे अस्मिता. आणि अस्मिता म्हणते, तन्वी तुला समजत नाहीये का? तुला एकदा सांगितलं ना त्यांनी. हे ती सांगते, हे बघ अस्मिता, मला एक संधी दे.
तू पण माझी मैत्रीण होतीस ना कधी काळी, आणि असं असताना तू सुद्धा मला आता एक संधी देणार नाहीस का? अस्मिता म्हणते, तुझ्याशी मैत्री केली ना, यासारखं दुसरं आता महादुर्दैव माझं कोणतं नाहीये. मला या सगळ्यामध्ये तुझ्याशी मैत्री केल्याचा खूप मोठा पश्चाताप होतोय. आणि कशी काय मी तुझ्याशी मैत्री केली आणि का तुझ्यासोबत मैत्री केली, असं सुद्धा आता मला वाटायला लागलेलं आहे. असं म्हटल्यावरती ती सांगते, ऐका ना, पण दोघंही तिचं ऐकत नाहीये. आणि आता इकडे अस्मिता अश्विनला सांगत आहे, अश्विन, तू आत्ताच्या आत्ता घरात चल, इथे अजिबात थांबू नकोस, या बाईच्या नादी सुद्धा लागू नको. असं म्हणत ती आता इकडे अश्विनला आतमध्ये घेऊन जाते. त्यानंतर मग आता इकडे प्रिया विचार करते, काय करू काय करू, काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि आता ह्या दोघांना कसं हे करायचं ते काही नाहीये. सगळ्यात पहिले सदा मैनाचा काटा आता काढला पाहिजे. इकडे अश्विन आणि अस्मिता हे दोघं घरात आलेले आहेत. आणि ज्या वेळेला दोघं घरात येतात तेव्हा अर्जुन नुकताच ब्रेकफास्ट संपवून उठलेला असतो. आणि त्यावेळेला मग आता या दोघांना समोर बघितल्यावरती प्रताप म्हणतो, काय रे, काय झालं, तुमच्या दोघांचा मूड का असा पडलेला आहे? आणि त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते, अगं अस्मिता, तू तर बाळाला उन्हामध्ये घेऊन गेली होतीस, मग लगेचच कशी काय आलीस? त्यावरती अस्मिता म्हणते, तन्वी, तिचं तोंड बघितलं, अश्विनच्या मागे मागे लागली होती. अगं काय करायचं तिचं आता कळतच नाहीये. असं म्हटल्यावरती मग लगेचच इकडे आता अश्विनचं मूड सुद्धा हे होतो आणि अश्विन तिकडून निघून जातो. सायली आणि अर्जुन या दोघांना कळत आहे की या प्रियाला या सगळ्यामध्ये आता मात्र धडा शिकवणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर अर्जुन सांगायला लागतो, मुळातच आता मात्र आपलं पुढचं काम सुरू करायला पाहिजे. आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली आपल्या पुढच्या मिशनवरती निघालेले आहेत. तोपर्यंत इकडे आता प्रिया एका माणसाला भेटले आणि हे बघ, पत्ता लागलाय का तुला? म्हणजे सदा मैना कुठे आहेत ते? आदल्या रात्री तिने त्याला फोन करून सदा मैनाचा पत्ता शोधायला सांगितलेला असतो. आणि त्याच वेळेला सदा मैनाचा पत्ता शोधत असतानाच त्याला आता कळतं की सदा मैनाला चैतन्यच्या घरात ठेवलंय. आणि त्यानंतर मग प्रिया प्लॅन करते सदा मैनाला चैतन्यच्या घरातून बाहेर काढण्याचा. आणि पद्धतशीरित्या त्याला सगळं समजावून सांगते आणि मी जे काही सांगितलंय तसाच प्लॅन झाला पाहिजे असं म्हणायला लागते. तो म्हणतो, चिंता करू नका. आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघं जण आलेले आहेत. ते म्हणजे आता संतोषकडे. संतोषला ते त्याच्या बायकोचा व्हिडिओ दाखवतात, ज्या व्हिडिओमध्ये ती आता सांगत आहे, मला इथे प्रियाने बांधून ठेवलेलं आहे. आणि मुळातच तुम्ही आता तिकडे खोटी, म्हणजे तुम्ही आता खरं खरं सांगाल की तिने खून केलाय, म्हणून तिने मला इथे बांधून ठेवलंय, जेणेकरून जर का तुम्ही विचार जरी केलात ना तुमच्या तिच्या विरुद्ध साक्ष देण्याची, तर आता ती इथेच मला त्रास देईल. पण त्यानंतर मग आता अर्जुन सांगतो, हे बघ, तुझ्या बायकोला आम्ही सोडवले, तुझ्या बायकोला सोडवून आता इकडे आम्ही आमच्या ताब्यात घेतले, तिच्याशी एकदा बोलायचं आहे का तुला? आणि तो व्हिडिओ दाखवून झाल्यावरती प्रत्यक्षरित्या व्हिडिओ कॉलवरती बायकोसोबत बोलत असताना संतोष म्हणतो, तू ठीक आहेस ना? यावरती बायको म्हणते, हो मी ठीक आहे. मला त्या प्रियाने खरं तर आता म्हणजे ह्या सगळ्यामध्ये अडकवून ठेवलं होतं. प्रियाने मला किडनॅप केलं होतं, पण माझ्या उपचारसाठी पैसे देऊन तुम्हाला जर का जेलमध्ये जावं लागत असेल ना, तर असे उपचार मला आता करायचेच नाहीयेत. असं म्हटल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो. आणि त्यानंतर अर्जुन सांगतो, अन्नपूर्णा ट्रस्टकडून तुझ्या बायकोचा पूर्णपणे इलाज होईल आणि त्यासाठी तुला कोणतंही हे करायची गरज नाही आहे, फक्त खरं बोलायचं आहे. काय घडलं होतं, कसं घडलं होतं, का इतक्या सगळ्यामध्ये तू आता कोर्टामध्ये खोटी साक्ष देऊन आपल्यावरती आरोप घेतलास, हे सगळं सगळं सांगायचं आहे, कळतंय का? असं म्हटल्यावरती आता इकडे रडायला लागतो तो म्हणजे संतोष. आणि आता इथेच संतोष सगळं खरं खरं सांगायला तयार होतो. तोपर्यंत आता मात्र प्रिया आता सदा आणि मैना यांना देण्यासाठी जे काही इंजेक्शन करायचं आहे आणि त्या आता इंजेक्शन घेऊन तिकडून आलेली आहे. आणि त्याच वेळेला इंजेक्शन घेऊन आल्यावरती, इंजेक्शनचं नाव लिहून घेऊन आल्यावरती आणि त्या प्रिस्क्रिप्शनवरून तिने औषधसुद्धा आणलेलं असतं. आणल्यावरती ती घरात धावत धावत पळत येत असताना सायलीला धडकते. आणि त्यानंतर ती आता सांगायला लागते, काय करतेस काय तू? यावरती सायली म्हणते, मी तर काही करत नाही, तुझं काय चाललंय? म्हणजे आता इथे इतक्या धक्का छोटासाच बसलाय तुला, पण यानंतर इतका मोठा धक्का बसेल ना, की त्यानंतर तू आता सावरू सुद्धा शकत नाहीयेस. असं म्हटल्यावरती प्रिया सांगते, तू आतापर्यंत किती आणि कसे प्रयत्न केलेस मला माहिती आहे ना. प्रिया सांगते, कितीही नाटकं कर, पण मला तुम्ही काही करू शकत नाही आहेत. आत्तापर्यंत इतकी सगळी कारस्थानं केलीत, पण माझं काही वाकडं करू शकलात का? नाही ना.
तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही, असं म्हणत प्रिया आता एकदम खुश होऊन निघून जाते. पण त्याच वेळेला सायलीच्या हातात तो कागद लागतो. ती तो कागद अर्जुनला देते आणि ह्या प्रियाचं नक्कीच काहीतरी चाललेलं आहे असं म्हणायला लागते. त्यावरती अर्जुन आता म्हणतो, हे आपण अश्विनला सॅम्पल दाखवूया आणि अश्विनला दाखवलं ना की मग नंतर आपल्याला मुळातच या सगळ्यामध्ये काहीतरी कळेल. असं म्हटल्यावरती इकडे तोपर्यंत आपल्याला दाखवलं जातं की आता प्रियाचा माणूस हा आता लक्ष ठेवून आहे जयेशवरती. जयेश आता सदामनाचं सगळं काम करून निघून गेल्यावरती मग प्रियाचा माणूस आता आतमध्ये येतो आणि त्या दोघांना काहीतरी सांगायला लागतो. तोपर्यंत मग आता सदा आणि मैना हे दोघं जण बोलत आहेत आणि त्यानंतर अर्जुन सायलीचं ते कौतुकच करतायत. तितक्यात तो माणूस येतो आणि अर्जुन आणि सायली यांनी तुम्हाला इथून आता हलायला सांगितलंय असं सांगायला लागतो. यावरती सदा मैना सांगायला लागतात, पण का? यावरती आता मात्र लगेचच सांगायला लागतो, तो म्हणजे खरं तर तुमच्या मागावरती प्रिया आहे. प्रिया या सगळ्यामध्ये तुम्हाला आता मात्र म्हणजे खरं तर तुम्हाला आता इकडे त्रास द्यायला येईल म्हणून मला अर्जुन सर आणि सायली वहिनी या दोघांनी पाठवले तुम्हाला इथून हलवायला. तुम्हाला या इथून आता एका ठिकाणी हलवण्यात येत आहे. आणि त्यावरती सांगते, एक मिनिट आम्ही अर्जुन सायलीसोबत फोनवरती बोलू का? आणि त्यावरती तो आता सांगायला लागतो, आत्ता जर का तुम्ही फोनवरती बोलण्यामध्ये म्हणजे वेळ वाया घालवलात ना तर मात्र काही उपयोग नाहीये. मग मात्र तुम्हाला आता म्हणजे प्रिया इकडे काहीतरी हे करेल आणि मग तुम्हाला त्रास देईल. असं म्हटल्यावर ते म्हणतात, नको नको, प्रियाच्या नादी आम्हाला लागायचं नाहीये, आत्ताच्या आत्ता आपण इथून निघूया. असं म्हणत ते गाठोडं घेतात आणि त्यानंतर त्या माणसाच्या सोबत निघतात. इकडे तोपर्यंत अश्विनला ज्या वेळेला आता ते दाखवलं जातं, अश्विनला दाखवल्यावरती मग आता ताबडतोब तिकडे अश्विन सांगायला लागतो, हे प्रिस्क्रिप्शन ना, हे प्रिस्क्रिप्शन म्हणजे काही औषधाचं नाही आहे, हे आता जवळजवळ स्लो पॉयझनिंगच आहे. म्हणजे आता हा विषारी पदार्थ असा आहे ना की तो आता दिल्यावरती 5 ते 6 तासामध्ये माणूस आता संपून जाईल. असं म्हटल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. त्यानंतर मग आता अश्विन म्हणतो, हे कुठे आहे, म्हणजे हे सगळं तुम्हाला कुठे सापडलं प्रिस्क्रिप्शन? आणि त्यावरती त्याला आता काही न सांगता अर्जुन सांगायला लागतो, नाही तसं काही नाहीये. अरे खरं सांगायचं तर आता हे आम्हाला म्हणजे एक क्लायंट आहे ना माझा, त्या क्लायंटच्या ह्याच्यामध्ये सापडलं काहीतरी. त्याने आता हे असं कोणीतरी त्याला दिलं होतं वगैरे असं काहीतरी आहे. यावरती तो म्हणतो, हे डेंजर आहे खूप. आणि अश्विन निघून जातो. अश्विन निघून गेल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, हे पॉयझन तुम्ही का आणलं असेल? काहीच कळायला मार्ग नाहीये. अर्जुन आणि सायली या दोघांनाही आता चिंता वाटायला लागली. बरं तोपर्यंत एका ठिकाणी दोघांना प्रियाच्या माणसाने सदा मैनाला आणलंय आणि त्यानंतर मग आता इकडे लगेचच सदा मैना म्हणतात की तुम्ही तर आम्हाला एका ठिकाणी घेऊन चालला तर इथे का आलात? आणि यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, खरं सांगायचं तर आता प्रियाने तुम्हाला पाहू नये या कारणासाठी तुम्हाला आता इथे आणण्यात आलेलं आहे. मुळातच या सगळ्यामध्ये प्रियाने तुम्हाला आता जर का पाहिलं तर मात्र आता ती तुम्हाला पुन्हा एकदा त्रास देण्याचा प्रयत्न करेल ना, म्हणून हे सगळं. यावरती मग आता मैना सांगते, नाही नाही, या प्रियाच्या तावडीत आम्हाला अजिबात लागायचंच नाहीये. उगाचच आम्हाला सुद्धा हकनाक त्या शांतासारखा काहीतरी करेल. चला चला आपण निघूया. आणि तोचपर्यंत इकडे आता आनंदी हे सगळं ऐकते आणि आनंदी विचार करते, बाई नाही काय चाललंय हे सगळं? म्हणजे आता प्रियाने प्रिया हे बघेल म्हणून हा कोण माणूस घेऊन चाललाय? मला आता सायली आणि अर्जुन यांना कॉल करून हा सगळा प्रकार सांगायला पाहिजे. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे दोघांना एका ठिकाणी आणलं जातंय. पण आनंदी त्यांचा पाठलाग करत करत तिथपर्यंत येते, जेणेकरून त्या दोघांना कुठे घेऊन जाण्यात आले हे आता तिला समजावं. यावरती मग आता इकडे मैना सांगते, खरंच सायली अर्जुन किती चांगले आहेत ना? यावरती सदा म्हणतो, हो तर आतापर्यंत त्यांनीच तर आपली काळजी घेतली. खरंच मला खूपच छान वाटतं, असं म्हणत तो आता बोलत आहे. बरं हे सगळं होत असताना त्याच वेळेला इकडे आता आनंदी तिथपर्यंत त्यांचा आता पाठलाग करत चालले. ज्या वेळेला आनंदी त्यांचा पाठलाग करत चालले आणि त्यावेळेला त्या माणसाने त्यांना एका गेटच्या आतमध्ये नेलंय आणि आनंदी तिकडे उभी आहे. त्यानंतर आनंदी त्या माणसाला विचारते, दादा अहो हे ठिकाण कुठचं आहे? यावरती तो आता काही बोलत नाहीये आणि चला मॅडम तुम्ही इथून निघून जा. इथे कुणालाही आता मात्र थारा मिळत नाहीये किंवा कुणीही इथे थांबू शकत नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा. मग लगेचच आनंदी फोन करते आणि आता इकडे सदा आणि मैनाला आणल्याचं सांगते आणि या ठिकाणी तू पोहोच असं पण बोलते. मग नंदिनी तिकडे आता पोहोचलेली आहे. प्रिया आता इंजेक्शन घेऊन
तिकडे त्यांना देण्यासाठी इंजेक्शन आलेले आहे. ज्या वेळेला प्रिया तिकडे इंजेक्शन देण्यासाठी येते आणि त्याच वेळेला मग आता नंदिनी तिकडे पोहोचलेली आहे. नंदिनी या दोघांना सांगते की प्रिया हे सदा महिन्याला त्या हॉस्पिटलमध्ये नेले. पण त्याच वेळेला नंदिनी आता तिकडे पोहोचते आणि प्रियाचा हात धरते आणि प्रियाचा हात धरत तिला इंजेक्शन देण्यापासून थांबवते. प्रिया मात्र चांगलीच घाबरले आणि तेच इंजेक्शन प्रियाला द्यायला नंदिनी आता सज्ज झालेली आहे.